So, welcome to everyone in a second part of addressing mode. Here we have to study the addressing mode, remaining addressing mode. That is a base addressing mode, index addressing mode, then base index addressing mode, and base index with displacement mode. Before this, we have already learned the immediate addressing mode, second register addressing mode, direct addressing mode, and register indirect addressing mode. So now we have to study the based addressing mode. Base addressing. What is the base addressing mode? In this addressing mode, the offset address of the operand is given by sum of the content of the BX or BP register, and 8-bit, 16-bit displacement is going there. Example: move DX, comma BX plus 4, and second instruction is add CL, comma BX plus 08. What is the base addressing mode? In this addressing mode, the offset address of the operand is given by the sum of content of the BX or BP register and 8-bit or 16-bit displacement. तर यावरून आपल्याला लक्षात येत असेल की ह्या ॲड्रेसिंग मोडमध्ये म्हणजे बेस्ड ॲड्रेसिंग मोडमध्ये म्हणजे काहीतरी ॲडिशन दिलेली असेल, कंटेंटची ॲडिशन दिलेली असेल. ठीक आहे. द ऑफसेट ॲड्रेस ऑफ द ऑपरंड इज गिवन बाय द सम. ऑफसेट ॲड्रेस जो असेल ऑपरंडचा म्हणजे ऑपरंड काय आहे, जसं मूव डी एक्स कॉमा बी एक्स प्लस 4, तर ऑपरंड काय आहे या ठिकाणी डी एक्स आणि बी एक्स दोन्ही आहे. बी एक्स सोबत काय केलेलं आहे, सम केलेलं आहे. सम केलेलं आहे म्हणजे जे कंटेंट आहे बी एक्स रजिस्टरचे त्यासोबत त्या कंटेंटसोबत ॲडिशन करत आहोत आपण या ठिकाणी. 8 बिट किंवा 16 बिट डिस्प्लेसमेंट राहू शकते ती. ठीक आहे. तर अशा टाईपच्या ॲड्रेसिंग मोडला आपल्याला म्हणायचं आहे बेस्ड ॲड्रेसिंग मोड. याला ओळखायचं कसं आहे, तर या ठिकाणी ॲडिशन दिलेली असेल बी एक्स किंवा बी पी रजिस्टरसोबत, तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे बेस्ड ॲड्रेसिंग मोड. जसं या ठिकाणी बघा, द इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑफ डेटा इज फॉर्म इन दिस फॉर्म इन द ॲड्रेसिंग मोड. द इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑफ डेटा इज फॉर्म. तर बेस ॲड्रेसिंग मोडमध्ये एक इफेक्टिव्ह ॲड्रेस डेटा हा तयार केला जातो बाय ॲडिंग द कंटेंट ऑफ बेस रजिस्टर. कसं म्हणजे कसा डेटा फॉर्म केला जातो, ॲड्रेस ऑफ डेटा कसा फॉर्म केला जातो, बाय ॲडिंग द कंटेंट ऑफ बेस रजिस्टर. इट मे बी बी एक्स आर बी पी रजिस्टर. मग तो बी एक्स किंवा बी पी रजिस्टरचा यूज करून त्या ठिकाणी डेटा हा ॲड केला जातो. अँड टू द कंटेंट ऑफ इंडेक्स रजिस्टर. इंडेक्स रजिस्टरसोबत त्याला ॲड केलं जातं. एनी वन ऑफ एस आय आर डी आय. इंडेक्स रजिस्टर कोणते आहेत, तर मग एस आय आणि डी आय. सोर्स इंडेक्स आणि डेस्टिनेशन इंडेक्स. द डिफॉल्ट सेगमेंट रजिस्टर मे बी ई एस अँड ऑर डी एस. तर डिफॉल्ट रजिस्टर कोणते असतात याच्यामध्ये, सेगमेंट रजिस्टर ई एस आणि डी एसचा यूज होतो. एक्स्ट्रा सेगमेंट कोड आणि डेटा सेगमेंट कोड हे डिफॉल्ट रजिस्टर असतात, सेगमेंट रजिस्टर. तर यामध्ये डेटा लोड केला जातो पहिल्यांदा. जसं पहा, मूव ए एक्स कॉमा बी एक्स, एस आय म्हणजे सोर्स इंडेक्समध्ये हा डेटा काय, सोर्स इंडेक्समध्ये हा डेटा लोड आहे पहिल्यांदा. मग त्याला बी एक्समध्ये मूव्ह करतो आहे आणि बी एक्समध्ये याचे ॲडिशन करून पुन्हा ए एक्समध्ये त्याला लोड करतो आहे. ठीक आहे. सेकंड पहा इन्स्ट्रक्शन, मूव बी एक्स डी आय कॉमा ए एक्स. काय करतो या ठिकाणी, हिअर बी एक्स इज द बेस रजिस्टर. बी एक्स काय आहे, बेस रजिस्टर. अँड एस आय इज द इंडेक्स रजिस्टर. एस आय काय आहे, इंडेक्स रजिस्टर. द इफेक्टिव्ह ॲड्रेस इज कम्प्युटेड ॲज 10H इंटू डी एस प्लस बी एक्स प्लस एस आय. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी ॲडिशन करायची आहे आणि ॲडिशन करून नवीन डेटा तयार होतो. त्याला म्हणायचं आपल्याला बेस ॲड्रेसिंग मोड. नंतर 6th इन्स्ट्रक्शन, 6 ॲड्रेसिंग मोड इज अ इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. तर इंडेक्स ॲड्रेसिंग मोड काय असतं ते आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी. इन दिस ॲड्रेसिंग मोड द ऑपरंड्स ऑफसेट ॲड्रेस इज फाउंड बाय ॲडिंग द कंटेंट ऑफ एस आय आर डी आय रजिस्टर अँड 8-bit और 16-bit डिस्प्लेसमेंट. तर यामध्ये सुद्धा पुन्हा कंटेंट ॲड केले जातात आणि ॲड केल्यानंतर ते कंटेंट
स्टोअर्ड केले जातात सुरुवातीच्या म्हणजे सोर्स रजिस्टरमध्ये. सोर्स रजिस्टर कोणता आहे, जसं या ठिकाणी मूव्ह बी एक्स रजिस्टरमध्ये हे लोड केले जाईल. जसं सोर्स इंडेक्स आहे 16, सोर्स इंडेक्स आहे 16 प्लस 16. तर याच्यामध्ये पहिल्यांदा सोर्स इंडेक्समध्ये 16 हा ॲड केला जाईल आणि त्यानंतर ती व्हॅल्यू लोड केली जाईल कुठं, बी एक्समध्ये. फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं आहे की 10H इंटू SI प्लस 16 प्लस बी एक्स. तर अशा प्रकारचं ऑपरेशन या ठिकाणी परफॉर्म होईल. तर याला म्हणायचं आपल्याला इंडेक्स रजिस्टर. तर इंडेक्स रजिस्टरमध्ये दोन प्रकारचे रजिस्टर आपण यूज करतो, एक तर SI रजिस्टर आणि दुसरा असतो DI रजिस्टर. SI म्हणजे काय, सोर्स इंडेक्स, आणि DI म्हणजे डेस्टिनेशन इंडेक्स. ठीक आहे. तर यामध्ये सोर्स इंडेक्स किंवा डेस्टिनेशन इंडेक्स तर 8 बिट किंवा 16 बिट डिस्प्लेसमेंट करत असतो. 8 बिट किंवा 16 बिट इंडेक्स रजिस्टरचा डिस्प्लेसमेंट करत असतो. जसं आणखी यामध्ये जर थिअरी पाहायची असेल तर बघा, लक्ष द्या. इन दिस ॲड्रेसिंग मोड द ऑफसेट ऑफ द ऑपरंड इज स्टोअर्ड इन वन ऑफ द इंडेक्स रजिस्टर. ऑफसेट ॲड्रेस म्हणजे पहिल्यांदा बेस ॲड्रेस असतो आणि नंतर ऑफसेट ॲड्रेस म्हणजे त्याचा रिमेनिंग ॲड्रेस, जो सेगमेंटचा जो खाली म्हणजे जो उरलेला भाग आहे, किंवा त्याला आपण ऑफसेट ॲड्रेस म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. तर या ॲड्रेसिंग मोडमध्ये काय म्हटलेलं आहे की ऑफसेट ऑफ द ऑपरंड इज स्टोर्ड इन द वन ऑफ द इंडेक्स रजिस्टर. तर ऑफसेट ॲड्रेस एखाद्या रजिस्टरमध्ये इंडेक्स रजिस्टरमध्ये स्टोअर केला जातो. जसं पहा, DS इज द डिफॉल्ट सेगमेंट फॉर इंडेक्स रजिस्टर SI or DI. तर डेटा सेगमेंट DS हा जो सेगमेंट आहे हा डिफॉल्ट सेगमेंट असतो कोणासाठी, तर SI म्हणजे सोर्स इंडेक्स आणि डेस्टिनेशन इंडेक्स रजिस्टरसाठी. इन केस ऑफ स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन, आता जर स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन असतील तर डेटा सेगमेंट अँड एक्स्ट्रा सेगमेंट आर डिफॉल्ट सेगमेंट. म्हणजे स्ट्रिंगचं ऑपरेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी डेटा सेगमेंट आणि किंवा आपल्याला एक्स्ट्रा सेगमेंट यूज करावं लागेल. कोणासाठी, सोर्स इंडेक्स किंवा डेस्टिनेशन इंडेक्ससाठी. दिस मोड इज स्पेशल केस ऑफ अबाउट डिस्कस रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तर हा एक एक्झाम्पल आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचाच. त्याचाच हा म्हणजे नेक्स्ट व्हर्जन आहे समजा. हिअर मूव AX कॉमा SI असं पण लिहू शकता तुम्ही, किंवा मूव CX कॉमा DI. हिअर डेटा इज अवेलेबल ॲट अन ऑफसेट ॲड्रेस स्टोर्ड इन द SI in DS. The effective address in this case is computed at 10H into DS plus SI. तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी कंटेंट ॲड्रेस तयार केला जाईल आणि नंतर तो ट्रान्सफर केला जाईल सुरुवातीच्या रजिस्टरमध्ये. जसं पहा, मूव BX कॉमा SI प्लस 16. तर याच्यामध्ये SI प्लस 16चा जो म्हणजे सोर्स इंडेक्सचा जो डेटा आहे पहिल्यांदा लोड केला जाईल कुठं, DSमध्ये, डेटा सेगमेंट. कारण बाय डिफॉल्ट सेगमेंट रजिस्टर कोणता असतो, तर DS असतो. आणि जर स्ट्रिंग ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्या ठिकाणी आपण डेटा सेगमेंट पण यूज करू शकतो आणि एक्स्ट्रा सेगमेंट पण यूज करू शकतो. ठीक आहे. तर यामध्ये पहिल्यांदा DSमध्येच हा डेटा लोड होईल आणि त्यानंतर लोड झाल्यानंतर त्याचा इफेक्टिव्ह ॲड्रेस काढला जाईल. इफेक्टिव्ह ॲड्रेस काढण्याची मेथड काय आहे, तर फॉर्म्युला आहे 10H इंटू DS. म्हणजे डेटा सेगमेंटमध्ये जे काही आहे कंटेंट त्याला 10ने मल्टिप्लाय केलं जाईल, प्लस SI सोर्स इंडेक्समध्ये जे काही ॲड्रेस स्टोर्ड आहे त्याला त्यासोबत ॲड केलं जाईल आणि हा जो इफेक्टिव्ह ॲड्रेस मिळेल आपल्याला, हा इफेक्टिव्ह ॲड्रेस नंतर लोड केला जाईल BXमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जे ऑपरेशन राहील त्याला म्हणायचं आपल्याला इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे. ओके. देन we have to study the next addressing mode, that is base index addressing mode. Base index addressing mode. In this type of addressing mode, the offset address of the operand is computed by summing the base register to the content of index register. तर यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या ॲड्रेसिंग मोडमध्ये ऑफसेट ॲड्रेस ऑफ द ऑपरंड म्हणजे ऑपरंडचा ऑफसेट ॲड्रेस इज कम्प्युटेड बाय समिंग द बेस रजिस्टर टू द कंटेंट ऑफ इंडेक्स रजिस्टर. म्हणजे
बेस रजिस्टरच्या कंटेंटसोबत, इंडेक्स रजिस्टरच्या कंटेंटसोबत आणि बेस रजिस्टर ह्या दोघांचं सम करून ऑफसेट ॲड्रेस हा कॅल्क्युलेट केला जाईल. जसं एक्झाम्पल या ठिकाणी ॲड CX, AX प्लस ESI. तर AX काय आहे, याच्यामध्ये ऑफसेट ॲड्रेस आहे समजा, ठीक आहे. पण याचं सम कोणासोबत करतो आपण, बेस रजिस्टरसोबत, इंडेक्स रजिस्टरसोबत. हा बेस ॲड्रेस आहे, बेस रजिस्टर आहे AX प्लस इंडेक्स रजिस्टर, सोर्स इंडेक्स रजिस्टर, या दोघांचं कंटेंट करतो आहे आणि नंतर स्टोअर करतो आहे CX मध्ये. अशा टाईपचे जर इन्स्ट्रक्शन असतील, तुम्हाला इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचं आहे. इन्स्ट्रक्शनवरूनच तुम्ही ॲड्रेसिंग मोड लक्षात ठेवू शकता. तर ही सेकंड इन्स्ट्रक्शन बघा, मूव AX, AX प्लस DI. तर यामध्ये सुद्धा काय करतो आहे आपण की DI म्हणजे काय, डेस्टिनेशन इंडेक्स. तर डेस्टिनेशन इंडेक्स आणि बेस रजिस्टर AX, तर याची दोघांची ॲडिशन करतो आहे आणि जो इफेक्टिव्ह ॲड्रेस तयार होईल तो AX ह्या ऑपरंडमध्ये आपण स्टोअर करतो आहे. म्हणजे आपल्याला एक नवीन ऑफसेट ॲड्रेस मिळेल या ठिकाणी. तर अशा टाईपचे जे इन्स्ट्रक्शन असतात किंवा ज्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन असतात, तर अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन ज्या ठिकाणी असतील त्याला आपल्याला म्हणायचं आहे बेस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. नंतर 8वी जी 8th जी ॲड्रेसिंग मोड आहे ती आहे बेस्ड इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट मोड. बेस्ड इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट मोड. तर यामध्ये बघा काय सांगितलं आहे, इन दिस ॲड्रेसिंग मोड द ऑपरंड ऑफसेट इज कम्प्युटेड बाय ॲडिंग द बेस रजिस्टर कंटेंट. तर या ॲड्रेसमध्ये जो ऑपरंड ऑफसेट आहे, ऑपरंड ऑफसेट इज कम्प्युटेड बाय, तो काय करेल, कम्प्युटर प्रोसेस करेल. म्हणजे काय करेल, कोणती प्रोसेस करेल, ॲडिंग करेल. तर कोणासोबत ॲडिंग करताय, बेस रजिस्टर कंटेंट, बेस रजिस्टर कंटेंट. अँड इंडेक्स रजिस्टर कंटेंट ऑफ 8 और बीट 16 बीट डिस्प्लेसमेंट. म्हणजे इंडेक्स रजिस्टर आणि बेस रजिस्टर ह्या दोघांचे ॲडिशन करेल आणि काही कंटेंट असतील जसं 08 या ठिकाणी दिलेलं आहे, ह्या सगळ्यांचं म्हणजे या ठिकाणी बेस रजिस्टर पण आहे, डेस्टिनेशन इंडेक्स पण आहे, प्लस डेटा पण आहे. त्या तिघांचे जर त्या ठिकाणी होत असेल ॲडिशन आणि रिझल्ट हा सुरुवातीच्या रजिस्टरमध्ये स्टोअर केला जात असेल, तर अशा टाईपच्या इन्स्ट्रक्शनला आपल्याला म्हणायचं आहे बेस इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट मोड इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. हा अशा प्रकारचा आपल्याला ओळखायचं आहे. या इन्स्ट्रक्शनवरून येतं तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हा लक्षात येईल हे. ओके. सेकंड आहे ॲड CX, BX प्लस ESI प्लस 16. ठीक आहे. तर सोर्स इंडेक्स आणि BX या दोघांची ॲडिशन करतो आहे, प्लस त्याच्यामध्ये कंटेंट ॲड करतो आहे 16. तर हा सुद्धा काय आहे, बेस इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट मोड. ह्यामध्ये पण पुन्हा लक्षात ठेवायचं आहे की जर स्ट्रिंग रिलेटेड डेटा असेल तर बाय डिफॉल्ट सेगमेंट कोणता असेल. बाय डिफॉल्ट जर स्ट्रिंग रिलेटेड असेल तर आपण 2 सेगमेंट यूज करतो, एक तर डेटा सेगमेंट किंवा एक्स्ट्रा सेगमेंट कोड किंवा डेटा सेगमेंट कोड. आणि जर स्ट्रिंग रिलेटेड इन्स्ट्रक्शन नसतील तर त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट जो सेगमेंट यूज करतो त्याचं नाव आहे DS म्हणजे काय, डेटा सेगमेंट. ठीक आहे. या ठिकाणी डेटा सेगमेंटचेच यूज होईल, कारण हे स्ट्रिंग ऑपरेशन नाही आहे. स्ट्रिंग ऑपरेशन असं असतं तर या ठिकाणी आपल्याला ESचा यूज करावा लागला असता. ठीक आहे. तर यामध्ये पुन्हा लक्षात ठेवायचं आहे की इंडेक्स रजिस्टरचे कंटेंट हे बेस रजिस्टर कंटेंटसोबत ॲड केले जातात, प्लस काही डेटा त्याच्यामध्ये ॲड केला जातो आणि नवीन जो ॲड्रेस तयार होईल किंवा ऑफसेट ॲड्रेस जो तयार होईल त्याला लोड केलं जातं AX मध्ये. तर अशा टाईपचं ज्या ठिकाणी वर्किंग होत असेल किंवा इन्स्ट्रक्शन असतील तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे बेस इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट ॲड्रेसिंग मोड. ओके. तर आपल्या 8 इन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेले आहे. सो नाव वी हॅव टू स्टॉप हिअर. ओके. थँक यू फॉर वॉचिंग अँड you must watch the next lecture, that is instruction mode. Okay, thank you.